आता झालं का सगळ्याचं? हा चला, एक नमन गवळा पार्वती हर हर महादेव. लावा आता हात. करा 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 आपापल्या पाता बिलकुल जाऊ द्या म्हणून पटपट. 1:30 वाजेपर्यंत कोण पाणी नाही मागायचं ना कोण जेवण नाही मागायचं. हा जडा जडा, कारण की उजळं घेतलेला आपण रोजानं असतं तर काही विषय वेगळा असता. हा लवकरात लवकर 1:30 वाजता काढून मोकळे करायचं आपल्याला. हा चला ओके, चला करा सुरू आता. नाही हे तर वालाच नाही ना हो. कोणी तंबाखू घोटणार नाही, कोणी काहीच करणार नाही. आता आता आपापली पात पुरवण आहे, लवकर वावर चक्कर नाही. हो पण आपलं हिशोबाचं पाहिजे बा म्हणलं काय. हो चाराने हिस्सा तुम्ही म्हटलं द्यायला स्पष्ट स्पष्ट. हो नाही तर मग आपल्या इकडे कमळला जायचं आणि बसा लागेल मग हातात 200-200 रुपये. हा बोलले ना बरोबर. आता कोणतं बोलायचं राहिलं, तुमच्या समोरचीच गोष्ट आहे ना. चाराने हिस्सा घ्यायचा म्हणून 100% सांगतो. 40 पोत्याच्या आज याच्यातनी वावरातनी गहू होत नाही. 40 पोते म्हणजे आपल्याला 10 पोते 100% सगळ्याला भेटणार आहे. 10 पोते जरी धरले 2,000 नाही पकडा ना, तरी 20,000 रुपयाचे आपल्याला आजचं हे आपलं म्हणजे उजळ आहे, समजलं ना. प्रत्येकी तुम्हाला सांगतो ना 2-2.5 हजार रुपये रोज पडणार आहे. म्हणून म्हणलं हैकी करू नका आता. मस्त चावडी सापडायला देणके तसा काही सापडत नाही ते. चला घ्या आता रप हैकी करू नका. बिलकुल 1:30 वाजता जेवण. नाही म्हणूनच आलो कधी आम्ही. नाही तर मग आता काय आले ते लखलं की काकाही नसते आले, मी नसतो आलो. मी ढोरं तिकडे जेवला काका जोड दिले. मग आता तुम्ही म्हणे बा 1,000 रुपये 1,500 रुपये रोज पडते बा. आता 2.5 वर आलं आपलं काम. पण म्हणलं जेवणाचं काय आलं का कसं काय म्हणलं. नाही राहिले पाटील जेवणाचं कसं काय म्हणलं, कुठं काय बनवून सुरू आहे. अरे जेवणाची काही चिंता नको करू. देणके साहेबाच्या आंब्या झाडाखाली मस्त फर्स्ट क्लास रोडगे बनवून सुरू आहेत. दोन्ही जवळ कामी लागलेले आहे. मी थोडंसं येतो आता आपल्या मामाच्या वावरातून. हो बायाचं काय चालू आहे, कुठं आलं. हा हो चाल द्या तुम्ही आता. रप 1:30 वाजेवर करता म्हणता ना, करा मग आता. काही वांधा नाही. तसं रोड घ्याय का. हो तेच म्हणलं आम्हाला वाटलं मिरचीच आहे का. हो पाहिजे म्हणा बा, जरा कमी टाकतो म्हणा सर असं. नाही तर बस आणखी आपतले का सर वावर म्हणा खराब करायचं काम. हा आता सांगून द्या दिले म्हणा, कमी कर म्हणा तिकट्टे. नाही तर तू हिरव्या मिरची हायकीच नाही करत म्हणा ते. सांगून दे द्यायले. टाकलंच असतं म्हणा, पण ते काम करून घेणार ना. नाही 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 काहीच नाही त्याला सांगतो मी आता जातो तिकडे. बरोबर ठीक आहे, करा मग सुरू आता. येतो मग आता पाहू काय होतं. पारीचं आणून ठेवतो मी 2 कॅना. चल द्या रट्टा. बरोबर या ना मग. हो तसं जेव्हा तुमचं स्वयंपाकात होईल हो तेव्हा आम्हाला आवाज द्यायचा. म्हणजे कसं 12:30 नंतर हो चौघं येता येते मग. म्हणजे काम थांबणे नको. जा मग आता, या लवकर पाणी घेऊ जा, लागा काम कमी. चला रे बा भिडा आता लवकर. काय झालं टायपा झाला. शेवटी आलं म्हणा ते 12,000 पर्यंत. तुम्हाला आता 10,000 दिलं ना. हो त्याचा लय पडलेला आहे गो, इकडला कमी आहे. चला बघा आता, काही हरकत नाही, करून घ्या सुरू. बघा आता लवकरात लवकर काढलं झालं पाहिजे. तुमचं आधी झालं पाहिजे त्याच्या. आम्हाला कसं मशीन लावायला मोकळं मग. नाही नाही हे बा म्हणलं मी काय म्हणतो, जसे जसे आता सोंगणं होईल तसे तसे तुम्ही मशीन लावून द्या तिथं. दोघं तुम्ही आणि आपल्या बाया आणून टाकते. पटपट एखादा माणूस हाताशी घ्या आणि लवकर लवकर काढणं सुरू करा. जे निघून ते पटपट. बस आता ट्रॅक्टर लावून देतो. तळवट टाकलं की बस जसं झालं तसं आणून टाका. पटपट काढून मोकळं. मग तिकडे झाला की आम्हाला मशीन घेऊन. बरं म्हणलं जेवणाचं काय व्यवस्था आहे, कुठं आहे जेवण म्हणलं. आम्हाला भुका लागल्या ना आता. कारण की आता आमचं कसं 12:30 वाजता निपटते सगळं. हो तेच पाहासाठी चाललो होतो आम्ही. आता तिकून आलो म्हणलं इकडं पा आता झुंबरन मी तिथं चाललो. आपलं देणके साहेबाच्या आंब्या झाडाखाली चालू आहे. म्हणते रोड घेऊन काहीतरी बनवतो म्हणलं म्हणे बा असं म्हणे. हो का मग पाहून येते त्याला म्हणा कसं लवकरात लवकर करा म्हणा. आता 11:30 वाजेपर्यंत आम्ही कसं जवळपास कव्हर करतोय. जा मग तुम्ही लागा काम करून फटाफट मशीन घेऊन या. हो तिकडून आलो की बस मशीन लावून देतो. काही टेन्शन आहे. तुम्ही बा सांगतो ना 1-1:30 वाजता मोकळे होता तुम्ही. ठीक आहे चला येतो मग. चला लाईट पडे तिकडे चला. करणंच आहे ना मला. 2 वाजता निरेबिरे करून घराकडे जाणं आहे. 10,000 रुपये ती गुरुजी आलेच नाही वाटते अजून. काही येते ते ना शाळा करून येतो म्हणे. हो 2 वाजेपर्यंत येऊन जाते. हो काही वांधा नाही. इथंच काय गहू आपल्याला इथं गोदामातच टाकायचं त्याच्या वावरात नाही. इच्छा इथं टाळाली भरली की बस. तुम्हाला आपल्या सरपंचा ट्रॅक्टरनं मी नेऊन घालतो. झुंबर आहे तिकडे मग. तेच म्हणलं बाबा. होय माणसाचं काही होईल. आमचं आता कसं अर्ध होत आलं. हो ठीक आहे मग जा लवकर आणा मशीन दे. आले वाटतं रोड घेतो. हे का आता झाले ना. हो बाहेर काढले. भाजी घ्यायची वाटपली वाटते नाही भात घेत. हो आता आलं म्हणा 8-5 जवळपास. आता थोडंसं राहिलं आता व्हायचं. वरण गिरण भात भाजी व्हायची आहे जराशी. रोडगे आता आले 8-5. हो तर म्हणलं लवकरात लवकर बाया मंडळीले पहिले जेवायला बोलवून घ्या. बाकीचे नंतर मग इकडले बोलवा. मला सांगितलं मी आता तिकूनच आलो. हो तर बाया म्हणे बा 11:30 वाजता जेवतो म्हणे आम्ही. नंतर माणसं समजा 12:30 नंतर. चालते ना चालते काही वांधा नाही. पण बाकी मस्त करा राजा. हो कसं आहे तुम्ही सोय बाकी मस्त करता. हो यावेळेस काय मिरच्याची भाजीचं कॅन्सल केलं वाटते मग. हो ना ते कसं कोणाकोणाला ते सैन्य हो पोट लेखायची. आता एक तर उष्णता मान लय आहे. काय सांगता येत नाही. फालतू म्हणलं आपला गौरवून जायचा अशानं. आता जवळ बा म्हणे नाही म्हणे आज आपण रोडगेस करू म्हणे. एक खाय तिकडेच पाय. म्हणून जरासा निर्णय बदलला. नाही तर मग खुरासने मिरच्या आणत होतो मी. ते तर पेशलच आहे म्हणा. कोणा बरं केला की बस दिलं सोयी. बरं मी काय म्हणतो यायले पैसे म्हणलं पाहिजे. हो 12,000 रुपयाच्या वर द्यायचे नाही. तसे तर 10 द्यायला पाहिजे होते. आता बाया 10 मध्ये कमवून झाल्या. तुम्ही कोणत्या हालतीची 10,000 12,000 वर देऊ नका. नाही 10,000च्या वर खोलकू देत नाही मी द्यायले. हो बायाला 10 दिले ना. बस 10 देतो मी. याच्यावर नाही 8 जण आहेत ते. हो तरी द्यायले 1100-1200 रुपये येऊन राहिले ना. हो बस झालं मग. याच्या पडेल काय. तेच म्हणलं जरासं म्हणतील ते. आम्ही म्हणतात म्हणून म्हणलं पाहिजे दिपट जा तेवढं तुम्ही. काहीच टेन्शन नका घेऊ. संध्याकाळ लोक देतही नाही द्यायला पैसे. घरी पोते सगळे नेले तेव्हाच त्याला पैसे देईन मी.
आणि ते मग त्याच्या हातातनी 10,000 मारीन मी. हो मग म्हणतो कोण आहे मागणारा. हो ये म्हणतो मग आता कसे द्यायचे तर मार्केटात गहू विकून तिथंच देतो म्हणतो तुले. मग सांगतो त्याला काय असते तर. तेच म्हटलं बा कसं आहे, नाही तर मग ते कंदील बुडा आणि ते कसं बबनराव जरासे हिकाद्या करणारे माणसं आहेत. जरासं पाहिजे तुमच्या हिशोबाने हँडल करता ते. हो ना हो ना, ते काही सांगा नाही लागत मले. हो एका आवाजात सारखे करतो मी. हो फक्त मा गहू घरी जाऊ दे मग सांगतो ते येईल. हो काय मग काय मजबुरीचा फायदा घेतात का ते. हो ठीक आहे आता. हो चला बसा इथं जराशी करू लागा जरा सलाद गिला चिरा जराशी या. बरोबर ठीक आहे ना. हो, चला ते बसू तिथं चला. अरे बाबा काय नाही झालं गो सांगा आता. मी पोते आणले ना बा. काय माणसा तुम्ही झालं बी काढणं बा 12:30 पाहूनले. गुंपा मावशीचा तुमकाच आहे ना. मग काय 8:30 जो हात लावला काही थांबलेच नाहीत ना ते. बिलकुल 12:30 बिलकुल जिकडे तिकडे करून टाकलं. हो आता जेवण करायला गेले आता आम्हाला काढूही लागलं गंजी. हो आता फक्त पोते नसल्याच्यानं भरलं राहिले. तर आता अलबती भाऊ तुम्ही दोघं जण भरा बा म्हणलं. आता आम्ही जेवण करतो जरा. बिलकुल बिलकुल आम्ही तुमचे भरू लागतो तुम्ही आम्हाला भरू लागता. हो बस आता तिकडं काढा लागणार ना आमच्या सासरेबाजी यातलं. हो आता आलं त्याचं अटपं. हो आता मी काय म्हणतो आम्ही भरतो पोते तुम्ही जेवण घेऊन करून घ्या तोपर्यंत. आमचे झाले जेवण. मग मामाजी आपण जेवण करून घेऊ. हो, नंतर मग कसं आपल्याला त्याचे पैसे गिशी देऊन द्यायला बायाचे आणि मोकळं करून द्यायला लागं. हो चला मग तिकडे. हो भरा मग आता तुम्ही पोते आणलेले आहे. शिवून घेऊन ठेवून द्या तुम्ही. नेऊन टाकता येते मग. मामाला आहे ना 10,000 रुपये. 100-100चं बंडल आहे ते 10,000चं. तर पाहून घ्या म्हटलं बरोबर मोजून घ्या. 100 नोट आहे का नाही तर. नाही मोजा लागत बाबा. आम्ही विश्वास ठेवणार लोक. हो काही एवढं पाहणे लागत इतकं मोजायला टाइम नाही आम्हाला. असली कमी जास्त तर पाहता येते काही विषय नाही. तर बरं म्हणलं आता हे आम्ही निघतो म्हटलं. मग आता जेवण झाले आमचे सगळं झालं गहू काढून द्याला. तर आता काही अडचण नाही का निघू मग आम्ही. मी काय म्हणत होतो थोडं थांबा ना. हे गहू जरासं मला इथं यायच्या आपल्या मामाच्या त्या गोदामात नेऊन टाकायचा आहे ना वावरातल्या बंड्यातनी. थोडंसं अर्धा घंटा थांबा. हो एवढा आता भरभार करतो आणि चालले जातो मग तिकडे घेऊ. बाबा मग आम्हाला उशीर होईल ना. मग इथं 4 वाजायचे आता. हो, बरं मी काय म्हणतो मीच ट्रॅक्टर घेऊन जातो ना. तुम्ही काय काळजी करून राहिले. सरपंचचा ट्रॅक्टर आहे ना. त्याच्या घरापाशी लावून द्या तुम्ही काही काळजी करू नका. चालवता येते मला. गाडी इतकी वर्ष झाली चालून राहिली मी 2 वर्षापासून. हे काय काही विषय नाही घेऊन जा तुम्ही. आता चालवलेला आहे ट्रॅक्टर मी. आम्ही तर कायच करा बुटीचं ना. गुंपाबुडी घर फिरवे म्हणा हात जोडा. अरे नाही नाही तुम्ही नका नाही म्हणलं ट्रॅक्टर गिक्टर. मीच नेतो. एक परी झुंबरी तर थांबन एक ट्रॅक्टर आणाले ते. बाबा लाईन पाटील तुमच्यापेक्षा चांगली चालू तुम्ही. तुम्हाला काय वाटते लायसन आहे आम्हापाशी. कोण अडवते मला. अडवणारे आले का दिवस भरले का त्याचे. तुम्ही नका टेन्शन घेऊ म्हणलं निघतो आम्ही. हो तुम्ही काळजी करू नका. आम्ही जातो आता. आम्हाला उशीर होते. सरपंचच्या घरापाशी ट्रॅक्टर लावून देतो आम्ही. झाला चला ठीक आहे मग निघतो आम्ही. आता 10,000 भेटले आम्हाला विषय संपला. बरं ठीक आहे मग आता इथं एखाद्या ट्रॅक्टरवाल्याची टाली घेतो आणि हे एवढं नेऊन टाकायला लावतो. हो हायच आता मशीनवर ट्रॅक्टर आपलं. हो नेता येते मग. हो या तुम्ही मग काही हरकत नाही. हो ना ते लंका गेली तिकडे अजून नाही आले. चला बाई लंका चला चला जा लागते ते. आण आपल्या ते थैलं गेलं. चला लवकर निघायचं घराकडे. भाजी गिजी मस्त बनवली पण नाही का. हो ना तडका गिडका मस्त मारला पण. हो हाय जवळ बाकी देखायची देणकीची. हो हाय कलाकारच पण नाही का. लाय नाही जवळ कलाकार मारत राहा झुटके समजा. हे दोघं बी हे आचार्य आहेत लेखाचे. हो कुठं गेले ते कुठं दिसून नाही राहिले ते. देणकी गिणकी तर पाणी आणतो म्हणे. हो डेटके साहेब आराम करून राहिले तिथं झाडाखाली बसले तर. जाऊ द्या मग तिकडे एरियापूर काय आता उदळ दिलं म्हणे. आपल्याला काय लोड घ्यायला लागते म्हणे. पैशाच्या वेळेस पाहू म्हणे मग. बस तेच म्हणलं मी. पैशाचाच विषय होता. मी आता त्याच्याशी बोललो असतो मी. हो आता कसं आहे आमच्या चौकात जेवण झालं किती राहिलेले 4 जण जेवण करतील. राहिल्यास किती आमच्या सऱ्या एक पात राहिली फक्त. हो तेवढं होऊन जाते. आपलं मशीन ट्रॅक्टरनं फटाफट काढून घेऊ आणि किती पोते निघते. हो त्याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ. जर समजा कदाचित 40 पोते निघाले तर आपल्याला त्याला म्हणा 10 पोत्याचे पैसेच देऊन टाका म्हणा. म्हणजे विनाकारण कसं येणे जाणे नको. टेन्शन तर कमी नाही. कारण की कसं आहे गहू न्याजोगता नाही आहे. गहू कसा पांढुरका झालेला आहे त्याच्यानं खायच्या लायक आम्हाला नाही पाहिजे. पैसे आम्हाला नगदी घेणे आहे समजा. तर तुम्ही त्याला विषय काढून घ्या मग तसा. नाही काही विषय नाही ना. हे पहा त्याचं म्हणणं काय तुम्ही गहू काढून द्या घरी नेऊन द्या आणि तिथंच तुमचे पैसे घेऊन घ्या नाही तर गहू घेऊन घ्या. आम्ही बोललो त्या विषयावर. पैसे तुम्हाला नगदीच भेटणार आहे काही विषय नाही. गहू न्यायचं कामही नाही तेच ठेवते गहू. बाकी तुम्ही तुमचे पैसे घ्या मोकळे व्हा. नाही नक्की ना भाऊ. नाही तर मग कसं म्हणा मग उद्याच्या संध्याकाळी झाकट पडली की पैसे देत नाही बा असे काही लोक म्हणते. असं तर नाही ना. नाही तर मग कसं फालतूच्या डोकेदुखी नाही झाली पाहिजे आम्हाला. नाही तर मग आताच पैसे लवकर दिले आम्हाला निघाल्याबरोबर ट्रॅक्टरातून ते माल. बाबा रा भेटते ना पैसे. तुम्ही लोक काळजी करू जो. तुम्हाला 4 हिस्सा भेटेल म्हणजे भेटेल. अजून गहू राहायचा निघाला नाही त्या उभीच्या बाहेर. अजून काय सांगता ते पाणी आलं तर. काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही सट जेवा आता मस्त. राहिलं सुरला सोडून द्या आणि पटापट गंजी लावा. तर मी काय म्हणतो बाया गेले वाटते नाही. हो बायाचं झालं वाटते सगळं. अरे बाबा 12:30 वाजताच निपटलं द्यायचं. बस 12:30 झालं की जेवण केले आणि जेवण केलं की बस चालल्या गेल्या बाया ट्रॅक्टर घेऊन. सरपंचाचं गुंपा मावशी म्हणे मीच नाही तुम्ही चालवत. ते बाई काय बाबा नाही का हेलिकॉप्टर चालवायचे एक दिवस. हो ना पकडलं पाहिजे ट्रॅक्टर मग समजते काय असते तर. हो ना लायसन किसन आहे ना पण गुंपा बाई तुला लायसन आहे ना. नाही झुंबर आता लायसन म्हणजे आता गाडीच आहे आपल्या 4 व्हीलरचं. हो ना पण हे ट्रॅक्टर होय ना. फालतू काही कामं करता फालतू अडवला गिळवला म्हणजे नसते आपत्ती म्हणजे. बरं जाऊ दे तिकडे. चला राहिलं सुद्धा जेवण करा. भात घे बरं जरासा. भात घे मस्त लिंबू घे. काही हे नाही का रे. चांगलं सलाद गेला नाही बनवलं का देणक्यानं. जरासं बनवत जा बनवलं का आराम करा म्हणा. बा कसं आता माणूस शांत आहे. फालतू काय चिडून देता तुम्ही. हो चला देतो मी तुम्हाला काय पाहिजे थांबा तुम्ही. एक रोड काय देतो मस्त. गोळी आणला त्याला गोळी देतो. थांबा तुम्ही.
बरं, डबे म्हणलं डबे भरून देतो आमच्या. हो, संध्याकाळी आता कोण स्वयंपाक करणार आहे? हो, उरले तर रोटके देतो बांधून 2-2 आणि बाकीची भाजी घ्या. भाजी शिल्लक देतो जराशा, तरी काढून ठेवतो. चला ठीक आहे, करा जेवण करा. अजून बाकीच्या पाठवा लागते आपल्याला. करा, सुरू करा. हेच रोजानं म्हणलं असतं ना तर 3 दिवस पुरलं असतं. बापा राजा, लय लवकर झाली हो गंजीत. काय जरासंच राहिलं वाटतं आता. ते काय करता देणगे साहेब? अरे बा म्हणलं शेवटी कसं आहे, आपला माणूस ते आपला असते ना. मग नुकसान नाही झालं पाहिजे कास्तकाराचं. असं वाटते पटकन गंजी लागली पाहिजे. 4-5 वाजता काय सांगताय झोडपा देईन तर. हो, तसं आज ऊन तपलं बघा, काही शक्यता कमी वाटू राहिली. तकदीर चांगला आहे तुमचं. काय सांगता येते अजून? हो, काहीच सांगता येत नाही. हो, पायलीतून पडेपर्यंत कास्तकाराचं काहीच नाही बाबा. हो, मला माहीत आहे ते. रस्त्याने बी काही झोडपा देईन सांगता येत नाही. निघालेला मालही घरी जाऊ देत नाही ते. मग इतकी त्याच्यातनी हे आहे. म्हणून म्हणलं घ्या जरा कर आता. इतक्या लवकर घेतलं तर तिकडलं अटपलं बायाचं. आता पहा तुम्ही पटपट, ते मशीन झाली रिकामी आता. म्हणा बस आता कसं जमा करायला आम्हाला 1 घंटा लागतेच अजून सगळं म्हणा. हो, राहिले सुईले कवटे गिवट्या कसं सर्वांनी पुढे देतात ना, कास्तकाराला नुकसान नाही झालं पाहिजे. मोठा काळजी करणारा. हो ना ते तर आहेच म्हणा. पाहिजे सर्व काही फोडू नका देऊ. आणा ते कवटे उचलू करा पटपट जमा. बसतो मी तिकडे. ओके. ठीक आहे. फक्त मी काय म्हणतो, आपली खोपडी आहेच नाही तर थोडीशी चहाची व्यवस्था जर झाली असती तसं कसं दम पुरला असता अजून. म्हणजे अजून कारणं आहे, हे आहे ते आहे. चहाची व्यवस्था करा म्हणलं लवकर. बरं ठीक आहे ना, सांगतो मी जवळ बोले. हो बरोबर ठीक आहे, देतो पाठवून द्यायला. हो ओके. गावात त्यांची साहेब आता येऊन राहिले का तुम्ही? हो, पाबर राजा काय किती घाम गायला आमचा पाबरा. किती राजा आप काढली आमची. हे बा सांगतो ना, हे बा पूर्ण बकाड गेलं आमचं. हो, सगळ्यांना असं म्हणा की बा जाऊ द्या. हो, तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली. हो, तर आता म्हणलं गंजी लागली. हो, बस आता लवकरात लवकर 1 घंट्यातनी सगळी गंजी मोकळी. हो, जे काय पोते भरण ते मग मोजून घेऊ आपण, नाही का? हो, चालेल ना. गोड बोला नाही का? हो ना, चाराने हिस्सा घेतला ना भाऊ, का फुकट करून दिला का? नाही ते तर आहेच म्हणा. तुमचे उपकार तर आयुष्यभर विसराजोगते नाही म्हणा. हो, पण बाकी मी काय म्हणतो, हो आपलं जेवण घेऊन चांगलं झालं ना बरोबर? कमी जास्त काही येते काही बरोबर आहे ना? जेवणाचं चांगलं झालं म्हणा. कसं आहे, पण जेवणाकडे कोण जेवलं हो? जरासं 2 घास जेवलं माणूस. मग तुमच्या आता पाणी पावसाळ्याच्यानं काळजी आहे ना माणसाले. हो, तर आता फक्त मी काय म्हणतो, हो, आपलं जे ठरलेलं आहे, हो, तर आता एकच विचारायचं होतं. हो, आता आपण काढू समजा. हो, 30 पोते निघो, 40 निघो, 50 निघो. आम्हाला तर वाटते जेवढं जास्त निघन तेवढं तुमचा फायदा आहे. तर म्हणलं जे काही चारान हिस्सा होईल. हो, तर ते गहू कसं आमचे लोक म्हणते बा गहू काही नेत नाही म्हणते आम्ही. तर मग पैशाचं होईल का ॲडजस्टमेंट? पैशाचं समजा म्हणजे 2,000 रुपयालाच पकडचा भाव समजा गव्हाचा. आणि जे काय असेल तेवढे देऊन टाकजा आम्हाला, म्हणजे आजच्या आज मोकळं. कोल आजच पैसे घेऊन जा तुम्ही. तुम्ही म्हणसान तसं ना हो. तुम्ही फक्त आता कसं एवढा गहू काढणं झाला, शिवून सावून पोते ओके करा आणि आपल्या घरी पोहोचून द्या. हो, म्हणजे कसं घरी तेवढा टाकून द्या आणि बाकी बस तुमचे पैसे तेव्हाचे तेव्हा घेऊन घ्या. बापा घरी नेऊन टाका लागते का हो? काय राजा, घरचं नाही हो, इथंच टाका ना बंड्यात राजा. कसं आहे, आता हे काढलं आताच तर किती वाजले? 4 वाजून राहिले. हो, मग आता हे अजून नेणं आणि हे त्या उशीर होईल ना आम्हाला मग. पण आता ते इथं कुठं ठेवू मी? इथे टीनं बरोबर नाही, ते पाणी गळते. हो, लवकर मला इकून टाकायचं आहे गहू. घरापर्यंत फक्त पोहोचून द्या, झालं तुमचं काम. लावा आता हात मशीनले आणि करा सुरुवात. जाऊ द्या पटपट. राजा आता हे कसं सोयरे संबंध आहे म्हणून आता ऐका लागू राहिलं. नाही तर आम्ही सांगतो ना देणके साहेब, कोणाचं शिल्लक कामं करतच नाही. बस आमचं उदळ झालं ना, बस तुम्हाला एवढं गहू काढून दिला असता. तुम्हाला देखो मग चला रे बाबा. पण जाऊ दे, आपले सोयरे संबंध आहे, नातेवाईक खाऊ आपण. बरं चला मग आता पोट्यो करा मग सुरू. आता लाईने पाटील करा, मशीन सुरू करा. डाले गेले आले, सगळं आलं. रपर पोते भरणं सुरू. 2 जण तिथं बसा. चला करा सुरू. पण बोलीत होतच ना राजा लाईने पाटील. इथं आता आपण कसं त्याला मशीनमधून काढून दिला, भरून दिला. आता इथे ठेवला असत काय, आता झाकून त्याच्या बंड्यात का कमी जागा आहे का अंदर? फालतू आता घरी न्या, त्याच्या घरात नेऊन टाका. नसतं ताप राजा. जाऊ द्या, तुम्हाला लय उरायला ना. 40 पोते झाला ना गो. 10 पोते तुम्हाला किती पैसे भेटते? पण आता तेवढं समाधान असलं पाहिजे माणसानं. जीव खाऊ घातलं त्यानं. त्या घरी नेपर्यंत काय होऊन राहिलं तुम्हाला? एक ट्रिप हे अजून एक ट्रिप मारली की झालं का? झाकटच पडते मग आम्हाला. मग काय आम्हाला आटपलं का हो ना. पण आता हे आता किती वाजले? 4:30. अजून दुसरी ट्रिप म्हणलं की झालं 7:30 वाजतेच आम्हाला घरी नेणं, एक पोतं काढणं. जाऊ द्या, आपण पैसे नक्की द्यायला लावता द्यायले. हो, आजच आता बोलून घ्या संग तुम्ही आम्हाला. हो, पैसेच नका काळजी करू तुम्ही. हो, चला आता झुंबर घेबर ट्रॅक्टर जाऊ दे लवकर तू पुढे. मी एक वेळ बाकीचं पाहतो मग. ने लवकर पटापट, दुसरी अजून आपले ते शिवणं झाले पाहिजे पोती. मी येतो मग. चला बसा, बरोबर बसा. हो, करतो सुरू. चला आता घराकडे नेऊन टाकू, डबल वापस येऊ. चला घ्या आता मुळे चांगले देईल तुम्हाला पैसे. चला आता बसा. बाजूला म्हणलं थप्पी मारतो ना इथं. हो बाजूला. इथं नाही ना हो. इथं कुठं का अजून वरचं पाणी आलं तर कोण उचलणार आहे ते? अंदर घ्या, अंदर. हो, अंदर आपल्या खोली आहे, त्याच्या अंदर ठेवा ती. मग काय हो ना, अंदर आहे ना आपलं. का जागा नाही का आपल्या इथं? स्पेशल एका खोलीत नाही भरून ठेवा ते. चला हो अंदर अंदर.
बरं अंदर आहे का काय राजा इथंच करा ना काय तुम्ही हो तिथून आता उचलून दिलं त्यानं त्या रोडपासून तर किती मोठं कार्टिंग आहे याचे अलग चार्ज पाहिजे होता ना राजा काय तुम्ही आता हे 4 हिस्सा पुरून नाही राहिला आम्हाला इथं पुरून नाही राहिलं हो. अरे मग आणा तर लागणच ना ते. आता 1-2-4 पावलं जर असं पुढे गेले तर घ्या लवकर लवकर घ्या. वजं होती ती मागच्या येईल हो. त्याला पटपट खाली करा ट्रॅक्टर आणि दुसरं भरून आणा. मग काय आता उशीर होऊन राहिला ना अजून या आता तर बसा लागेल. चला घ्या अंदर घ्या. राजा अंदर घ्या काय फालतू मानकोड गेला आमचं हो हा बाजू ना तिकडे हो कुठे आहे दाखवा ती चला चला हा पुढे हो या माग या हो. पद्धतशीर अशी लाईन सुईर बरोबर टाका ते नाही तर धडण धडण टाकून देतात सरे पोते फाटतेत मग चला या इकडे. हा म्हणला आता आहे हो. बोलता बोलता उशीर झालाच नाही का पडलीच झाकट आता हो. काय बाकीचे गेले वाटते मग नाही हो. तुम्ही एसटीन जाता वाटते. बरं ठीक आहे जा मग आता पहा किती आहे तर पैसे मोजा म्हणलं दिले ते आता हो पाहून घ्या. ना तेच मोजूनच राहिलो ना 15 16 17 18 19 20 20 500चे 20 नोटा 20 5 100 अरे काय कसं काय म्हणलं हे किती दिले तुम्ही किती पैसे किती दिले म्हणलं आम्हाला किती म्हणजे आता तुमच्या हातातच आहे ना हो. किती आहे तर पहा ना बरोबर डबल मोजा. डबल काय म्हणता लागते 20 नोट आहे ना हे सरळ सरळ हा का 1-2 येत नाही का 20 लोक मध्ये 20 5 100 म्हणजे 10,000 रुपये झाले हा. अरे आमचे म्हणलं किती झाले तुम्हाला डोकं आहे का नाही आमचं 4 हिस्सा म्हणजे 40 पोत्यातले 10 पोते आमचे 2,000 रुपयाने किती झाले 20,000 अजून 10,000 द्या तुम्ही अजून 20 नोटा काढा. असं तुम्हाला 10 पाहिजे अजून नाही का हो. पहा मी काय म्हणतो वयाच्या मानाने विचार करा तुम्ही हो. कसा आहे मजबुरीचा फायदा घेऊन राहिले 10चे 20 मागता का मले तुम्हाला बा खोलीत बंद करून नाही मारीन तर नावाचं देणके नाही म्हणलं मी भुजंगराव म्हणते मले बी हो. ऐकूनच राहिलो तुमचं सकाळ बसून येऊ लगेंगा टिऊ लगेंगा सटकन एवढे पैसे घ्या आणि घरचा रस्ता पकडा नाही तर मग ज्याला कोणाला तुम्हाला काही म्हणत असं त्याला पैशाला माझ्याकडे पाठवून द्या हो. गुपचूप लवकर निघायचं आपली कोशिश करा. बाप राजा देणके साहेब काय बोलता राजा तुम्ही एक बोलायचं एक करायचं हे बरोबर नाही तुमचं राजा आम्हाला म्हणे 20,000 तुम्ही देतो 4 हिस्सा देतो आता म्हणता असं तसं धमक्या देऊ राहिले बा घरी येऊन धमक्या नाही घरी नाही रामपुरात येऊन धमकी देतो तुम्ही सांगून राहिले तुम्हाला काय हो. देणकेचा नान नका करू म्हणलं तुम्ही वाजवी पैसे दिलेले आहे तुम्हाला आणि जास्त काही सैताळडेपणा करू नका तुम्ही. सटकन इथून निघायची कोशिश करा हो. एस टी जाईन तर मग अजून उशीर होईल या आता तुम्ही काही हरकत नाही हो. बाकी कोण येते तर मग पैसे मागायला त्याला पाठवून द्या तुम्हाला म्हणत असेल तर. काय आता आमच्या जोडती त्याला गणपती येईल आता हो ना काय आडू माणूस आहे कुठं बसता जास्त वाद करायला पुरत नाही. बरं ठीक आहे हो. पण तुला सांगेन म्हणा आज 9 द्या हो. सांगेन बरं ठीक आहे मग आता हो. तुमची इच्छा बा आता शेवटी काय करता हो ना. शेवटी आमचं कसं लय नुकसान केलं तुम्ही चला बाबा चला म्हणलं काढता पाय घ्या आता चला नाही आता चला तर लागणच ना पण देणगे साहेब हे पटलं नाही पण आपल्याला हो. बरं चला म्हणलं पाहू आता काय करायचं चला. पटाचा विषयच नाही बबनराव. कसं आहे माणुसकीचा विषय असला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये माणसाला मदत करायला पाहिजे का काय करायला पाहिजे तुम्ही अशा परिस्थितीत तुम्ही मजबुरी करून राहिले राजा. अरे कास्तकारायला थोडीशी सहानुभूती ठेवत जा बाकी काही नाही बा. तुम्हाला बा राग आला असेल तर येऊ द्या पण एक माणुसकीच्या नात्यानं थोडंफार चांगले कर्म करा म्हणजे भविष्यात कोणतरी आपल्या उपयोगात पडल. समजलं का या आता तुम्ही. धन्यवाद. कसं काय बोलून राहिले तुम्ही 10,000 खायला आणले म्हणलं तुम्ही ते नव्हते आणायचे ते आणायचे नसते राहू दे म्हणाले का असं कसं काय म्हणा 20,000 रुपये दे तू वा सुखरूप घरी आलो हेच तर आमचं लय तकदीर म्हणलं गं हो ना. आम्ही काय जास्त चवणी केली असते ना हो. आम्हाला खोली ती बंद करून मारलं असतं त्यानं हो. एवढा हेल्दी मग माणूस आहे ते त्याच्या नादी कुठं आम्हाला लागणार आहो. तुम्हाला शिल्लक पैसे पाहिजे असं राहिले 10,000 तुमच्यापैकी कोणी जा घेऊन या बा हो. आमची तर काही हिंमत नाही जायची हो. माणूस आहे आडू हो. तुम्हाला जायचं तुम्ही जा आम्हाला काही घेणं नाही. 1,000 रुपये येते तर तेवढे घेऊ रामकृष्ण हरी हो. जाऊ दे तिकडे बोलायच राजा कलाकार म्हणून दिसून राहिला मग देणगी नाही का हो ना. मुंशीरामचा युवा आहे म्हणतात तेवढा सोपा नाही मग सोपा नाही दे मग काय तर मुंशीराम भाऊच पुरले ते लय नाला काय मग काय तर पाण्यात दिला झोडपाराम पुरवालेले मग पण सांगेन ना त्याला आज 9 द्या हो. सांगेन म्हणा थांबतो जरासा आमचे आता कसं काम करून घेतल्यावर आता त्यांना शेवटी दगा दिला. बरं जाऊ दे आता जे आणलेले पैसे तेवढे वाटप करून टाकू रामकृष्ण हरी करून टाकू उद्या नवीन विषय चला जाऊ दे तिकडे जाऊ दे जे आले ते आता निकलोचे लाभ काढा 1,000 किती येते ते आपल्या हिशावर दे